आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये वाढत्या टवाळखोरी, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अंबड पोलिसांनी विशेष गस्त मोहीम राबवत धडक अशी कारवाई केली आहे. त्रिमूर्ती चौक, उत्तम नगर, उपेंद्र नगर आणि पाथर्डी फाटा परिसरात अचानक छापेमारी कारवाई करत पोलिसांनी टवाळखोरांवरती वचक बसवलाय. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे. चौक, गल्ली बोळ तसेच सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करणाऱ्या युवकांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 20 टवाळखोरांना ताब्यात घेत त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये रस्त्यावरती थांबून नागरिकांना त्रास देणं, वाहतुकीस अडथळा निर्माण करणं तसेच महिलांची छेडछाड करण्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरामधील टवाळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अशा प्रकारच्या गस्त आणि कारवाया पुढे देखील सुरूच राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अंबड पोलिसांनी दिलाय. पोलिसांच्या या कारवाईचं नागरिकांनी स्वागत केलंय. किरण आहेर, C24 तास, नाशिक.